महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर मधील जिजामाता उद्यानाचा आता संपूर्णपणे कायापालट झालेला आहे. 2 महिन्यापूर्वी एनडीटीव्ही मराठीनं शहरातील सर्व उद्याने बंद व दुरावस्थेत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. यानंतर खरं प्रशासनानं अत्यंत प्रगतीपथावर हे काम सुरू केलं आणि आता संपूर्ण उद्यानाचा कायापालट झालेला पाहायला मिळतोय. या संपूर्ण उद्यानामध्ये खेळणी असतील, ऑक्सिजन पॉइंट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची निसर्ग चित्र असतील, असणारे लॉन्स असेल, खेळणी असेल, अशी सर्व अत्याधुनिक सुविधा खरं तर पंढरपुरात निर्माण केल्यात. त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या वर्षातील 1 कोटी भाविकांना विठ्ठल मंदिराबरोबर आता एक नवा ऑक्सिजन पॉइंट आणि विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून जिजामाता उद्यान पुढे येते. येत्या आठवड्याभरात ते या उद्यानाचं लोकार्पण होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात जरी येत असलं तरी 3 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण कायापालट झालेलं उद्यान पंढरपूरकरांना आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना अनुभवता येणार आहे. एनडीटीव्ही मराठीच्या वृत्ताच्या दणक्यानंतर खरं तर या संपूर्ण वृंदावनाचा उद्यानाचा कायापालट झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर.